नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे ढोकळा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायचा आज दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकताय किती मस्त आपला हा ढोकळा जाळीदार असा बनलेला आहे. खूप सोपा आहे हा ढोकळा बनवायचा. अगदी दोनच गोष्टी आहेत ढोकळा बनवताना, की आपण झटपट केल्या ना तर ढोकळा अगदी परफेक्ट होतो आणि मस्त होतो. तुम्ही पाहू शकताय किती मस्त अशी आपली ह्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे. अगदी मस्त हे पहा, तोडूनही दाखवलेलं आहे मी तुम्हाला. किती मस्त अशी आपली या ढोकळ्याला जाळी बनलेली आहे आणि खूपच मस्त होतो. कसा बनवायचा हेही मी तुम्हाला झटपट म्हणजे सांगणार आहे. आणि अगदी ह्या दोन चुका जर टाळल्या तर आपला ढोकळा आहे की नाही खूप मस्त होतो. तुम्ही पाहू शकता आपण फोडणी टाकल्यानंतर किती रसरशीत असा आपला हा ढोकळा जाळीदार पंजी बनलेला आहे. हे पहा, मी तुम्हाला दाबूनही दाखवलेला आहे. किती मस्त असा आपला हा ढोकळा झालेला आहे. हे पहा, अगदी छान आणि खूप मस्त झटपट होतो. चला तर आपण बनवूया झटपट असा ढोकळा. तर पाहू शकताय एक बाउल घेतलेला आहे आणि एक वाटी दाखवत आहे तुम्हाला. त्या वाटीने की नाही 1.5 वाटी आपण पाणी घेणार आहोत. हे पहा, 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. याप्रमाणे ढोकळा केला की परफेक्ट होतो. तर इथं मी दाखवत आहे लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड हे अर्धा चमचा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा साखर टाकलेली आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर टाकू शकताय. हा पिवळा कलर आहे, थोडा चिमूटभर टाकलेला आहे. इथं तुम्ही हळद जरी चिमूटभर टाकली तरीही जमते, पण कलर असेल तर कलर टाका. आता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे. तर पाहू शकताय हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की यामध्ये आपण की नाही 1.5 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर हे पहा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते व्यवस्थित आहे की नाही मिक्स करून घ्यायचं. नंतर हे अर्धा वाटी राहिलेलं आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, राहिलेलं ही बेसन पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तर हे पहा, अगदी एक मस्त असं मिक्स करून मी घेतलेलं आहे. पाहू शकताय. आणि हे पहा की तुम्हाला मी बेटर दाखवत आहे कसं एकसारखं असं पीठ पडलं पाहिजे. आता हे बेसन आपण मिक्स करून घेतलेलं साईडला ठेवलेलं आहे. आपण दुसरी तयारी करून घेत आहोत. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. या कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवणार आहोत आणि स्टँड ठेवल्यानंतर यावरती आपण झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण ताटाला आहे की नाही एका तेल लावून घेणार आहोत. पाहू शकता एका ताटाला आहे की नाही आपण आता तेल लावून घेत आहोत. हे पहा, तेल लावून झालंय आणि आपण एका साईडला एक नाही हे 10 मिनिटं ठेवलं होतं पीठ. त्यामध्ये आता 1 मोठा चमचा तेल टाकत आहोत. ढोकळा झाल्यानंतर खाताना आपल्या घशामध्ये असं अडकू नये त्यामुळे आपण हे तेल यामध्ये टाकत आहोत. हे पहा, तेलही मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे यामध्ये की नाही आपण 1 इनोची पुडी टाकत आहोत. हे पहा, इनोची पुडी टाकली की त्यावरती की नाही थोडंसं 1 चमचा पाणी टाकायचं. तर पाहू शकताय आपण इनोवरती की नाही 1 चमचा पाणी टाकलेलं आहे आणि हे एका डायरेक्शनने की नाही आपण हे फिरवून घेणार आहोत. उलटं फिरवायचंच नाही आहे. तर ही चूक करायची नाही, उलटं फिरवायची. एका डायरेक्शनने आपण हे पीठ चांगलं असं फिरवून घेत आहोत आणि झटपट करायची प्रक्रिया असते ही, अगदी पटपट. तर पाहू शकता आपलं पीठ किती मस्त असं फुलायला लागलेलं आहे. हे पहा, अगदी हलक्या हाताने हे सारखं हलवत राहायचं आहे. आपलं पीठ आहे की नाही अगदी मस्त असं फ्लपी आणि फुलतं मस्त. तर पाहू शकताय अगदी हलक्या हाताने हे हलवलेलं आहे सारखं असं. अगदी मस्त आपलं हे पीठ फुगलेलं आहे. आता कढईमध्येही पाणी की नाही गरम तुम्ही पाहू शकताय. मस्त असं आपलं हे पीठ फुगलेलं आहे. कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पहा, यामध्ये लगेच आपण ज्या ताटाला तेल लावले ते ताट या कढईमध्ये ठेवायचं आणि यावरती लगेच आपण हे आपलं पीठ आहे की नाही टाकून घेणार आहोत. तर पाहू शकताय लगेच आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे. ही एक प्रक्रिया आहे आपली दुसरी, की अगदी झटपट पाणी वगैरे गरम असेल तर आपला ढोकळा आहे की नाही छान असा फुगतो. आणि इनो टाकल्यावर उलटं फिरवायचं नाही. ती एक त्या 2 प्रक्रिया जर व्यवस्थित केल्या तर ढोकळा आहे की नाही आपला 100% चांगला होतो. तर पाहू शकता यावरती की नाही आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि हे 20 मिनिटं होऊ देणार आहोत. तर पाहू शकता 20 मिनिटं आपण ढोकळा आहे की नाही शिजवून घेतलेला आहे.
तर हे पहा, आता हा गरम आहे, थोडंसं गॅस कमी करून पुन्हा ठेवलेला आहे. तर हे पहा, आता आपण पाहूया की झाला की नाही ते. तर हे पहा, एखादी चाकूने हे पहा आतमध्ये घालून पाहिलं आहे, तर अगदी प्लेन चाकू आलेला आहे. तर आपला ढोकळा झालेला आहे आणि साईडला गार होण्यासाठी ठेवला आहे. आता आपण लगेच फोडणी करून घेणार आहोत. एका फोडणीच्या पळीमध्ये तेल टाकलं, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. यामध्ये हिरवी मिरची 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, ह्या कट करून अशा बारीक. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आणि आता आपल्याला किती फोडणी करायची आहे की नाही त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये की नाही आता 1 चमचा साखर टाकत आहे. ही आपल्याला फोडणी की नाही 1 उकळी आली की गॅस बंद करून म्हणजे बंद करणार आहोत. तर पाहू शकताय आपल्या फोडणीला 1 उकळी आलेली आहे. इथे लगेच आता गॅस बंद करणार आणि फोडणी साईडला ठेवूया. आपला ढोकळा आहे की नाही थंड झाला आहे की नाही हे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहिलं थोडीशी वाफा म्हणजे निघत आहे. तर पाहू शकताय आपला ढोकळा आहे की नाही थंड झालेला आहे. तो आहे की नाही आता आपण सगळ्या साईडने की नाही कडा त्याच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ढोकळा आहे की नाही आता अगोदर आपण कट करून घेत आहोत. तर पाहू शकताय ढोकळा कट करून घेतला की यावरती लगेच आपण आहे की नाही फोडणी टाकून घेणार आहोत. किती मस्त असा आपला हा ढोकळा झालेला आहे. तर हे पहा, यावरती लगेच आपण फोडणी टाकून घ्यायची आहे. खूप मस्त लागतो आपला खाण्यासाठी ढोकळा, मस्तही होतो. पहा, कोथिंबीर टाकलेली आहे वरतून थोडीशी. मी आता तुम्हाला काढूनही दाखवणार आहे. हे पहा किती मस्त आपला हा ढोकळा झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, कधीही थंड झाल्याच्या नंतरच आपण हा ढोकळा कट करायचा, गरम असताना करायचा नाही आहे. तर पाहू शकताय किती मस्त असा आपला हा ढोकळा निघालेला आहे. हे पहा, जाळीही किती छान पडलेली आहे. हे पहा किती मस्त असा आपला हा ढोकळा झाला आहे. अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो त्याप्रमाणे आपला हा ढोकळा घरी झालेला आहे. हे पहा, मी तोडूनही तुम्हाला दाखवते किती मस्त असा, किती छान अशी जाळी पडलेली आहे. तुम्हीही याप्रमाणे हा ढोकळा बनवून पाहू शकता. मी दाखवला आहे त्याप्रमाणे 100% बरोबर आणि परफेक्टच येणार. हे पहा कसली मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये हा ढोकळा आहे की नाही काढून घेत आहे. तर पाहू शकताय मस्त असा एका प्लेटमध्ये हा ढोकळा मी काढून घेतलेला आहे आणि छानही झालेला आहे. खूप मस्त. तर मी आज बनवलेली ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर अशीही आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप मस्त आहे ही ढोकळ्याची रेसिपी. तर पाहू शकता किती रसरशीत असा हा ढोकळ्याचा पीस नंतर व्यवस्थित फोडणी मुरल्याच्या नंतर पाहू किती असा छान वाटत आहे, किती रसरशीत. तर मी बनवलेली आज ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला जर आवडलीच तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.